लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे हे महायुतीसाठी 4 ते 5 सभा घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। यापैकी 4 मे रोजी सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी पहिली सभा होणार आहे, तर 17 मे रोजी मुंबईत शेवटची सभा होणार असल्याचं म्हटलं जातंय। मात्र लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपला राज ठाकरेंची गरज का भासते असा सवाल आता उपस्थित केला जातोय। महायुतीला राज ठाकरेंची नेमकी गरज का आहे, पाहूयात या खास रिपोर्टमधून। राज ठाकरे महायुतीला का हवे? महायुतीसाठी मनसे घेणार राजसभा। राज्यसभेतून महायुतीची मतं वाढणार। राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाहीये, तरीही महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे 4 ते 5 सभा घेणार आहे। 4 मे रोजी सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी राज ठाकरेंची पहिली सभा होणार आहे। या निमित्तानं महायुतीला राज ठाकरेंची गरज का भासतेय असा प्रश्न सर्वांनाच पडला। 2009 नंतर मनसेच्या मतांची टक्केवारी चांगलीच घसरली आहे। 2009 ला मनसेने पहिलीच विधानसभा निवडणूक लढवली। यावेळेला 143 उमेदवारांपैकी 13 आमदार निवडून आले। पहिल्याच निवडणुकीत 5.71% मतं मिळवून राज ठाकरेंनी आपली ताकद दाखवली होती। मात्र 2014च्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार चांगलेच आपटले। 219 उमेदवारांपैकी मनसेचा फक्त 1 आमदार निवडून आला आणि मतांची टक्केवारी 3.15 वर घसरली। पुढे 2019च्या निवडणुकीमध्ये मनसेने 101 उमेदवारांना मैदानात उतरवलं। यावेळेला फक्त एकमेव उमेदवार विजयी झाला आणि मतांची टक्केवारी होती 2.25। म्हणजेच राज ठाकरेंच्या सभांची गर्दी ईव्हीएम वरील इंजिनाच्या बटणापर्यंत पोहोचलीच नाही। अशा स्थितीतही महायुती राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी आग्रही आहे। राज ठाकरे महायुतीसाठी महत्त्वाचे काय, एक नजर टाकूया। आगामी लोकसभा निवडणुकीत 45हून अधिक जागा निवडून आणण्याचं महायुतीचं ध्येय आहे। यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धक्का दिला। गल्लीत कार्यकर्त्यांच्या लढाईपासून दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या लढाईपर्यंत भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बळ दिलं। मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्यासारख्या फायर ब्रँड नेत्याची महायुतीला गरज भासते। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आणि अजित पवार आणि शरद पवारांवर टीका करणं सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाहीये। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तुलनेमध्ये सर्वसामान्य जनतेला पक्षफुटीचं कारण समजावणं अवघड आहे। इथेच राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरते। राज ठाकरेंच्या सभामधून महायुतीला आपली बाजू सर्वसामान्य जनतेसमोर प्रभावीपणे मांडता येणार आहे। याशिवाय बाळासाहेबनंतर राज ठाकरे हेच प्रखर हिंदुत्व चेहरा असल्याचं भाजपला दाखवायचं आहे। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज ठाकरे सोबत आल्याने मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल असा भाजपचा अंदाज आहे। आता हे सर्व आडाखडे प्रत्यक्षात कितपत खरे ठरणार आहे हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। कॅमेरा पर्सन रोहित सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई।